ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके सुके सुके। थांब असता नाही आधीपासून बघा। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग बाप्पांच्या व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आपण आजचा व्हिडिओ कॅपकटवरती एडिट करणार आहोत। खूप दिवसांनंतर आपल्याला कॅपकटचं प्रो व्हर्जन हाती लागलेलं आहे, त्यामुळे आपण कॅपकटवरती आजचा व्हिडिओ एडिट केलेला आहे, ते पण गणपती बाप्पाच्या सुरुवातीने। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो। काही दिवसात गणपती बाप्पा येत आहेत, त्यामुळे आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीज पार्टचा तिसरा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आजची काय मटेरियलची फाईल जीप आहे ती आपण आपल्या टेलिग्रामवरती दिलेली आहे, त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला काय सुद्धा व्हिडिओमध्ये कोणती सुद्धा प्रॉब्लेम आली, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाची आयडी आहे, बिंदास तुम्ही मेसेज करू शकता। तुमचा प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह करणार आहे, ही माझी गॅरंटी आहे। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो सुद्धा नक्की करा, आणि काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर बिंदास्त मेसेज करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, थोडे स्किप न करता बघा। तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मी मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे। तर आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम VPN ऍड करायचं आहे। तर मी VPN आणि कॅपकट दोन्ही डाउनलोड करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला कॅपकटचं प्रो व्हर्जन पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन व्हा आणि कॅपकटचं प्रो व्हर्जन सुद्धा डाउनलोड करून घ्या। तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम VPN ऍड करून घ्यायचं। तुम्ही कोणतं VPN डाउनलोड करून घ्या, मी बॉक्स VPN वापरत आहे, तर तुम्ही कोणतेही प्ले स्टोरवरचं VPN वापरू शकता, काय विषय नाही। तर मी VPN कनेक्ट करून घेतो। तर गाइज, मी अशा प्रकारे आपलं VPN जे आहे ते कनेक्ट करून घेतलेलं आहे। तर मी VPN तर कनेक्ट केलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं, कॅपकट ओपन करायचं आहे। आता सिम्पली कॅपकट ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे। तर आपलं न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे इथं, यावर सिम्पली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे मी तुम्हाला एक 14 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला असेल डाउनलोड फाईलमध्ये, तर सिम्पली तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली हा व्हिडिओ अशा प्रकारचा आहे बघा। तर यामध्ये तुम्हाला मी सॉन्ग प्लस यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला आपले जे बीट आहे ते लावून दिले आहे। तर सिम्पली काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचंय आणि व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली थोडं स्लाइड करायचंय, आणि स्लाइड केल्याच्या नंतर इथं ऑप्शन असेल बघा, आपल्याला बघायला मिळत आहे एक्स्ट्रा ऑडिओचं इथं ऑप्शन आहे। सिम्पली यावरती क्लिक करायचे, जे आपला ऑडिओ आहे तो अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट होणार आहे। तर आता सिम्पली काय करायचं, आता तुम्हाला सांगतो मी, तर आपले नंबर इथं चेंज होतील बरं का। नंबर वाईज आपली इथं कट लावायचे। तर फर्स्ट आहे बघा, सेकंड चेंज झालेला आहे लगेच। तर काय करायचं, तर आपल्याला एक कट लावून घ्यायचा आहे, म्हणजे याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे स्प्लिट केल्याच्या नंतर थोडं समोर यायचं आहे। आता 3 नंबर येईल, तर दाखवतो मी तुम्हाला। तर इथं बघा नंबर आपला चेंज होत आहे, इथे एक स्प्लिट देऊयात, थोडं समोर यायचं आहे आता। तर इथे 4 नंबर होईल अशा प्रकारे। हे बघा 4 नंबर आहे इथं, दोघांच्या मध्ये एक स्प्लिट लावायची अशी। परत समोर यायचं आहे, इथं 5 नंबर आलेला आहे आपला। हे बघा इथं 5 नंबर आहे आपला, तर इथे एक कट लावून देऊयात आपण। सिम्पली थोडं समोर यायचं आहे, आणखीन 6 नंबर पाशी येतं। हे बघा इथं आपला 6 नंबर चेंज होत आहे। सिम्पली इथं क्लिक करून द्यायचं, म्हणजे याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर मी याला स्प्लिट करून घेतो। परत थोडं समोर यायचे 7 नंबर होत आहे बघा आपला, इथं एक कट द्यायचा आहे, थोडं समोर यायचं आहे, इथं एक कट। तर इथं लगेच आपला 7 नंबर 8 9 नंबर होत आहे अशा प्रकारे। तर इथे आपण स्प्लिट करून घेऊयात।
इथंच थोडे फास्ट लगेच तर गाईज मी तर 10 नंबर द्यायचा दिवस सोडून 11 नंबर टाकलेला आहे, त्यामुळे समजून की काही विषय नाही, बीडमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. इथे एक स्प्लिट करून घ्यायचं आपल्याला. इथं एक स्प्लिट करायचं बघा, थोडं समोर यायचंय, इथं एक स्प्लिट करून घ्यायचं आपल्याला. इथे एक स्प्लिट केल्यानंतर थोडं आणखी समोर यायचं आहे. इथे एक 14 सेकंड होत आहे बघा. परत थोडं समोर यायचं आहे, इथे एक स्प्लिट असेल इथं सेंटरला, तर इथं एक आहे. सो गाईज अशा प्रकारे आपण सगळे आपले व्हिडिओ स्प्लिट मारायच्या नंतर इथे एंडिंग पॉईंट आहे बघा आपला कॅप्चरचा, तो इथं कट करायचा. आता सिम्पली तुम्हाला सिंपल सांगतो एकदम. आता काय करूयात आपण तुम्हाला सांगतो मी. सॉंगला बीट्स ऍड करून घेऊयात. तर खाली थोडं स्लाइड करायचे, सॉंगवरती क्लिक करून ते बीट्स नाव असेल अशा प्रकारे. तर बीट्स नाव असल्याच्या नंतर इथे आपल्याला बीट लावून घेऊयात. तर बीट लावल्यानंतर आणखी सोपं जाणार आहे आपल्याला. तर आपण बीट लावून घेऊयात. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपला सॉन्ग आहे याला बरोबर बीट्स ऍड करून घेतलेले आहेत. गाईज आपण अशा प्रकारे या सॉन्ग वरती बीट वगैरे ऍड केल्याच्या नंतर आता सिम्पली काय करायचं तुम्हाला सांगतो मी. यामध्ये आपल्याला फोटोज ऍड करायचे आहेत. आता सिम्पली काय करायचं आपल्याला 4 नंबर आहे, सिम्पली 4 नंबर पाशी यायचंय. हे 4 नंबर वरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाइडला करायचं आहे. इथे स्लाइड करायच्या नंतर इथं ऑप्शन आहे बघा रिप्लेसचं, या रिप्लेसच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. साईडला फोटोज वरती क्लिक करायचंय. फोटोज वरती क्लिक केल्यानंतर काय करायचं थोडं वरी स्लाइड करायचं. तुमची तुम्हाला जी मी डाउनलोड फाईल मध्ये झिप फाईल दिलेली असेल ती झिप फाईल डाउनलोड करा. त्याच्यानंतर ती अनझिप करून घ्या. सिम्पली काय करायचं फाईल अनझिप केल्यानंतर ओपन करून घ्यायची आहे. कोणते आपल्याला फोटोज ऍड करायचे आहे. जर मी फाईल म्हणजे फोटो थोडेफार कमी असतील तुमच्याकडे जे फोटो असतील ते सुद्धा वापरले तरी चालणार आहे. तर मी फोटोज ऍड करून घेतो. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे, थोडं फोटोला झूम करून घ्यायचंय अशा प्रकारे. समोरच्या फोटो बशी यायचंय, परत स्लाइड करायचंय, रिप्लेस ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय. आपली फाईल ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथे फोटो ऍड करून घ्यायचा आणि फोटोला झूम करायचंय. आता काय करत 2 फोटोला थोडं स्ट्रेच करायचं, अशा प्रकारे थोडी आपली फाईल मोठी होईल व्हिडिओ. परत काय करायचं फोटोवरती क्लिक करून रिप्लेस करायचंय, परत फोटो चेंज करायचंय. फोटो ऍड केल्यानंतर काय करायचंय वरी थोडं आपल्याला झूम करायचं. याच प्रकारे आपल्याला फोटोज ऍड करायचे. तर मी आपले सर्व काही फोटो आहेत ते फोटोज ऍड करून घेतो. तर मित्रांनो मी अशा प्रकारे आपले जितके फोटो आहेत ते फोटोज ऍड केलेले आहेत. आता काय करायचं थोडं आपल्याला समोर यायचं आहे. तिथे आपले 3 फोटोज ऍड करायचे, म्हणजे 3 फोटोज गाईज ऍड करायचे नाहीत आपल्याला. तर सिम्पली 1 नंबरच्या फोटोवर 1 नंबरच्या व्हिडिओवरती यायचे, थोडं स्लाइड करायचं, परत रिप्लेस वरती यायचे. इथे 1 नंबरचा आपला फोटो आहे बघा अशा प्रकारचा. सिम्पली 1 नंबरचा फोटो आपल्याला ऍड करायचा आहे. तो ऑटोमॅटिक 1 नंबर मध्ये ऍड होणार आहे. आता काय करायचंय हा जो फोटो आहे या फोटो लेंथ आपल्याला 3 नंबरच्या बीट पर्यंत वाढून घ्यायची. तर काय सॉरी 3 नंबरचा नाही 4 नंबरच्या बीट, म्हणजे आपण जे पहिलं होतं तेच ठेवायचंय. तर 4 नंबरच्या बीट पाशी इथं ऍड करायचं, म्हणजे हा 1 नंबरचा बीट, हा 2, 3 आणि 4 नंबर इथपर्यंत याची लेंथ वाढवायची. 2 व्हिडिओ आहेत. सिम्पली 2 व्हिडिओ डिलीट करून टाकायचे इथून. तर
तर अशा प्रकारे हा फोटो इथपर्यंत आपल्याला ऍड करायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला समोरची प्रोसेस सांगतो मी. तर गाईज आपण जो आपला ऑलरेडी रेडी केलेला व्हिडिओ आहे तर यावरती आलेला आहे, म्हणजे तुम्हाला थोडं सांगायला सोपं जाणार आहे आपल्याला. त्यामुळे आता सिम्पली काय करायचं आहे, आता आपण फोटो वगैरे ऍड केले तर यामध्ये आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं आहे. सिम्पली खाली टेक्स्ट वरती क्लिक करायचंय. तर अशा प्रकारे टेक्स्ट 3 आहेत आपले. इथे बीट सुद्धा मी तुम्हाला 3 लावलेले आहेत. अशा प्रकारे बघा 1 2 3 अशा प्रकारे 3 बीट आहेत. आता सिम्पली काय करायचं, ऍड टेक्स्ट वरती जायचंय. ऍड टेक्स्ट वरती आल्याच्यानंतर काय करायचंय, आपला जो टेक्स्ट आहे पहिला तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. कोणता टेक्स्ट आहे, बाप्पा इज कमिंग. सिम्पली हा टेक्स्ट लिहून घ्यायचा आहे. डबल बघा बाप्पा इज कमिंग नावाचं टेक्स्ट लिहायचं आहे. खाली टेम्पलेट वरती यायचं आपल्याला. सिम्पली टेम्पलेट वरती आल्याच्यानंतर काय करायचंय, तर ते सिनेमॅटिक नावाचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे. सिम्पली सिनेमॅटिक नावाचा इफेक्ट या टेक्स्टला द्यायचा आहे. तर सिम्पली हा 1 नंबरच्या टेक्स्टला सिनेमॅटिक नावाचा इफेक्ट द्यायचा आहे. आणि टेक्स्ट कोणता असणार आहे, बाप्पा इज कमी. आता 2 नंबरच्या टेक्स्ट वरती यायचं आहे, म्हणजे इथे आपले टेक्स्ट ऍड करायचं आहे. सिम्पली टेक्स्ट वरती क्लिक करायचे गाईज, म्हणजे तुम्हाला ऍड करायचं आहे. सिम्पली यावरती क्लिक करायचंय. इथे 2 नंबरचं टेक्स्ट काय असणार आहे, इट्स नॉट जस्ट फेस्टिवल. काय करायचं आहे, 2 नंबरचं टेक्स्ट काय असणार आहे, इट्स नॉट जस्ट फेस्टिवल. सिम्पली यावरती परत आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर सिम्पली खाली टेम्पलेट वरती यायचं आहे, खाली प्रो वरती यायचंय. सिम्पली प्रो वरती आल्याच्या नंतर गाईज तर एक डन नावाचा इफेक्ट असेल बघा. अशा प्रकारे डन नावाचा इफेक्ट असले हा इफेक्ट आपल्याला ऍड करायचा आहे. सिम्पली डन नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे 2 नंबरच्या टेक्स्टला. तर आपण 2 टेक्स्ट तुम्हाला इफेक्ट सांगितला, 3 नंबरची टेक्स्ट कशी येऊया ते. तर काही तुम्हाला 3 नंबरचं टेक्स्ट ऍड करून घ्यायचं आहे. आता 3 नंबरच्या टेक्स्टला काय असणार आहे नाव आणि इफेक्ट तुम्हाला सांगतो मी. 3 नंबरच्या टेक्स्टला इफेक्ट आणि नाव काय असणार आहे, पहिलं नाव सांगतो. तर नाव आहे इट्स अँड इमोशन. तर 3 नंबरचं नाव काय, इट्स अँड इमोशन. याला इफेक्ट काय असणार तुम्हाला सांगतो. खाली ट्रेंडिंग वरती यायचं आहे. ट्रेंडिंग वरती आल्याच्यानंतर काय करायचंय, प्रो वरती यायचंय गाईज. प्रो वरती आल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो, थोडं स्लाइड करायचे. तर सॉरी आपल्या टायटल वरती यायचंय. टायटल वरती आहे बघा टायटल हिअर नावाचा इफेक्ट. तर सिम्पली हा इफेक्ट 3 नंबरच्या टेक्स्टला द्यायचा आहे. कोणता, टायटल हिअर नावाचा. तर सिम्पली आपण या 3 टेक्स्टला 3 इफेक्ट ऍड केलेले आहेत. तर थोडं समोर येऊयात. आता अशा प्रकारे आपल्याला काय करतो, अगोदर फोटोला आपल्या फोटोला ॲनिमेशन ऍड करून घेऊयात. तुम्हाला सांगतो आता मी सगळ्या फोटोला आपल्याला ॲनिमेशन ऍड करायचं. पहिल्यांदा 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचंय गाईज. तर 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर कोणता, हा 1 नंबरचा बरं का, मी समोरून सांगतोय. तो मोठा फोटो सोडून द्या. सिम्पली ॲनिमेशन वरती क्लिक करायची. तर इनमध्येच एक ॲनिमेशन आहे बघा आपल्याला बघायला मिळणार आहे, फ्लॅश इन नावाचा. तर सिम्पली हा फ्लॅश इन नावाचा ॲनिमेशन ऍड करायचा. याची जी लेंथ आहे ती फुल करायची आपल्याला, 1.3 सेकंड ठेवून घ्यायची आहे. परत काय करायचंय, थोडं समोरच्या फोटोवरती यायचंय. परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय. याला सुद्धा फ्लॅश इन नावाचं इफेक्ट ऍड करायचं, म्हणजे ॲनिमेशन ऍड करायचं 1.3 सेकंदामध्ये. आता काय करायचं, याला राईट करायचंय. समोरच्या फोटो बशी यायचंय. याला काय करायचं, थोडा अगोदर स्ट्रेच करायचं. अशा प्रकारे 3 नंबरच्या फोटो बशी यायचंय. ॲनिमेशन वरती जायचं. याला सुद्धा इनमनीचं ॲनिमेशन आहे. याला ॲनिमेशन कोणतं असणार आहे, रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन असणार आहे. 5 सेकंद 0.5 सेकंद रॉक व्हर्टिकल. आता काय करायचं, 4 नंबरच्या फोटो पाशी यायचं. फोटोवरती क्लिक करून परत ॲनिमेशन वरती यायचं आहे. यात सुद्धा इनमध्येच आहे रॉक व्हर्टिकल. काय करायचं गाईज, 1 2 इथून सांगतो तुम्हाला. ह्या रॉक व्हर्टिकल किती फोटोला इफेक्ट आहे, 1 2 3 4 5 6. तर गाईज 6 फोटोला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे बघा. इथून सांगतो मी तुम्हाला काय करायचं, 2 याला फ्लॅश इन इफेक्ट द्यायचा आहे इन मधलाच. आता 2 फोटो समोर 1 2 3 4 5 6 फोटोला इफेक्ट द्यायचा आहे रॉक व्हर्टिकल. कोणता, रॉक व्हर्टिकल. तर काय करायचं, याच्या समोरच्या फोटो बशी यायचं आहे. सिम्पली समोरच्या फोटो बशी यायचं आहे. परत फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन वरती जायचं आहे. आणि ॲनिमेशन वरती आल्याच्यानंतर कॉम्बोवरती यायचं आहे. तर याचा इफेक्ट असणार आहे स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. याचा इफेक्ट असणार आहे काय, ट्रेस्ड अँड डिस्टोर्ट. तर हा इफेक्ट ऍड करायचा. याची सुद्धा लेंथ फुल ठेवायची आहे. याला क्लिक राईट वरती क्लिक करायचं. समोरच्या फोटो पाशी यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून परत ॲनिमेशन वरती यायचं आहे. कॉम्बो मध्येच यायचं आहे. आणि इथे याला ॲनिमेशन असतं डिस्ट्रोस अँड स्ट्रेच नावाचं. कोणतं असतं आहे, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. सिम्पली अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे 2 नंबर या समोरच्या फोटोला. याच्या सुद्धा समोरच्या फोटो पाशी यायचं आहे. परत ॲनिमेशन वरती जायचं आहे. कॉम्बो मध्ये सुद्धा ॲनिमेशन आहे सॉय इन. कोणता इफेक्ट आहे याचा, सॉय इन. तर सॉय इन हा याला इफेक्ट द्यायचा आहे. परत या राईट वरती क्लिक करायचंय. समोरच्या फोटो पाशी यायचंय. ॲनिमेशन वरती येऊन याचा इन मध्ये आहे बघा काय आपलं इफेक्ट. इन मध्येच कोणता आहे, रॉक होरिझॉन्टल. तर याचा इफेक्ट असणार इन मध्ये रॉक होरिझॉन्टल. आणि याची जी लेंथ आहे
ही लेंथ काय करायची आपल्याला 5 सेकंदच ठेवून घ्यायची आहे. तर याची लेंथ आपल्याला 5 सेकंद ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर आपण ॲनिमेशन तर ऍड केलेलेच आहेत. आता सिम्पली काय करायचंय, याला इफेक्ट बघूयात. तर आता सिम्पली 1 नंबरच्या फोटो कशी यायचा आहे, म्हणजे हा फोटो आहे 2 नंबरचा, पण याला 1 नंबरचा का म्हणतो, इथं हा मोठा फोटो आहे त्यामुळे याला 1 नंबरचा फोटो म्हणते. त्यामुळे डिस्टर्ब होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. आता सिम्पली काय करायचंय, इफेक्ट वरती जायचं आहे. इफेक्ट वरती आल्याच्यानंतर काय करायचंय, याचा इफेक्ट कोणता असणार तुम्हाला मी सांगतो. तर याचा इफेक्ट आहे बघा, आपल्याला लाईट इफेक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर याचा इफेक्ट आहे बाय द फायर प्लेस. तर याचा इफेक्ट आहे बाय द फायर प्लेस. तर 1 नंबरचा आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे बाय द फायर प्लेस. आणि हा इफेक्ट कुठेपर्यंत असणार आहे, तर हा इफेक्ट या सगळ्याच फोटोला असणार आहे. या छोट्या जितके छोटे फोटो आहेत तितक्या फोटोपर्यंत. तर हा एकच इफेक्ट आहे बाय द फायर पेन्स. तर इथून 1 2 3 4 म्हणजे 6 7 8 फोटोला हा इफेक्ट असणार आहे. आता याच्या समोरच्या फोटोला बघूयात. तर इकडे एकच फोटो आहे, म्हणजे एकच इफेक्ट आहे, त्यामुळे इकडचे 8 फोटो आपण सोडून देऊयात. तर आता समोरच्या फोटो कशी यायचंय, सिम्पली तुम्हाला सांगतो. 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट असणार आहे बॉडी इफेक्ट असणार आहे गाईज. कोणता असणार तुम्हाला सांगतो, बटरफ्लाय ड्रीम. तर 1 नंबरच्या फोटोला काय असणार आहे, बटरफ्लाय ड्रीम 9 नंबरचा फोटो आहे हा. तर याला हा इफेक्ट ऍड करायचा आहे, ड्रीम नावाचा बटरफ्लाय. त्याच्या खालीच यायचं आहे. या इफेक्ट वरती क्लिक कर, तुम्हाला सांगतो मी. दुसरा इफेक्ट आपल्याला ऍड करायचा आहे, तर नाईट क्लब मध्ये आहे डिस्को बॉल 1. तर याचा इफेक्ट काय असणार, नाईट क्लब मधला डिस्को बॉल 1. तर हा व्हिडिओ इफेक्ट मध्येच असणार आहे. त्याच्या खाली आणखीन एक इफेक्ट ऍड करायचा आहे 3 नंबरचा, तुम्हाला सांगतो मी. हा इफेक्टचा नाईट क्लब मध्येच असणार आहे. हा इफेक्टचं नाव आहे थ्रोप. या इफेक्टचं नाव काय आहे, थ्रोप. तर हा इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि या खालच्या 2 इफेक्टची लेंथ काय करायची आहे, एकदम लास्ट म्हणजे एंडिंग पॉईंट पर्यंत वाढून घ्यायची आहे. हे दोन्ही इफेक्ट ऍड करायचे आपल्याला अगोदर. कोणता, डिस्को बॉल 1 आणि दुसरा थोरब नावाचा. तर हा इफेक्ट 2 इफेक्ट ऍड करायचे नंतर याची लेंथ काय करायची आहे, आपल्याला लास्ट व्हिडिओ पर्यंत वाढून घ्यायची आहे, म्हणजे व्हिडिओच्या एंड पर्यंत. आता काय करायचंय, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे बघा, हा एक म्हणजे याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. ज्या 2 फोटोला इफेक्ट ऍड करायचा, मधला फोटो सोडून 3 नंबरचा फोटो बशी यायचा आहे. तर या फोटो बशी यायचा आहे. या फोटोचा तुम्हाला इफेक्ट सांगतो. तर या फोटोचा इफेक्ट असणार लाईट इफेक्ट मधला कॉलिसिन स्पार्क. तर याचा इफेक्ट असणार आहे कॉलिसिन स्पार्क नावाचा इफेक्ट याला ऍड करून घ्यायचा आहे या 3 नंबरच्या फोटोला. तर अशा प्रकारे तर आपण इकडचे सगळे आपले जे इफेक्ट आहेत ते ऍड केलेले आहेत. तर आता लास्टच एक इफेक्ट आहे, आपण 1 नंबरचा फोटो बसवूयात. हा 1 नंबरचा फोटो आहे बघा. तर या फोटोला आपल्याला एक इफेक्ट ऍड करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचंय. या फोटोवरती क्लिक करून खाली इफेक्ट वरती यायचं आहे. आणि इफेक्ट वरती आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याचा इफेक्ट असणार आहे कोणता. तर याचा इफेक्ट असणार आहे ग्लिच मध्ये 70s नावाचा असणार आहे. कोणता, 70s नावाचा इफेक्ट असणार आहे 70s. अशा प्रकारचा ग्लिच मध्येच आहे बघा, व्हिडिओ इफेक्ट मध्ये. तर गाईज अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. एकदम नंबर 1 नंबर आपल्या गणपती बाप्पांचा व्हिडिओ आहे. एकदम जबरदस्त खतरनाक व्हिडिओ दिसणार आहे गाईज. त्यामुळे सांगतो, तुम्ही समजा इन्स्टा टाकला तुमचे 1 मिलियन व्ह्यूज पक्केच आहेत, ही माझी गॅरंटी आहे, मला असं वाटत आहे. तर गाईज अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. सिम्पली आता काय करायचं, वर एक्सपोर्टच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. एक्सपोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचंय. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केल्यास व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त बाप्पांचे व्हिडिओ आणणार आहोत. तर काय आपण अशा प्रकारे बाप्पांचे ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर बाप्पांची सिरीज 2025 जर बघायची असेल तर खाली तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तोपर्यंत तुम्हाला स्क्रीनमध्ये सुद्धा व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. ती आपली जी प्लेलिस्ट आहे ती नक्की बघा. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ इतकंच होतं. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया.